अबू ताहिर खान, युसूफ पठाण आणि खलीलुर रहमान, ममता बॅनर्जी यांची साथ सोडून गेलेल्या 20 खासदारांपैकी हे 3 खासदार आहेत. हे तिघ सध्या चर्चेत आहेत कारण या तिघांनीही मंगळवारी झालेल्या एनडीएच्या मंगल मिलन बैठकीला दांडी मारली आहे. बरं, नुसतं दांडी मारली नाहीये तर यातील अबू ताहिर खान यांनी आम्ही भाजपमध्ये जाणार नाही आणि एनडीए मध्येही सहभागी होणार नाही अशी भूमिका घेतली आहे. या तिघांनी असा निर्णय घेतला असेल तर हे सगळे खासदार विलीन झालेल्या एनसीपीआय या पक्षाचं काय? तृणमूल सोडून आलेले उर्वरित 17 खासदार अपात्र ठरणार का? मतदारसंघ पुनर्रचनेच्या विधेयकासाठी लागणाऱ्या बहुमताचं काय? आणि एनडीएला हा खरंच धक्का आहे का? असे अनेक प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेत. दिल्लीत नेमकं काय घडतंय ते आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी सचिन जोशी आणि आपण पाहताय लोकमत.com. 21 जुलै आणि 4 ऑगस्ट या 2 दिवशी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत एनडीएच्या 2 वेळा मंगल मिलन बैठका झाल्या. या दोन्ही बैठकांना तृणमूल सोडून एनसीपीआय या कुणालाही माहीत नसलेल्या पक्षात गेलेल्या 20 पैकी 3 खासदारांनी दांडी मारली. 4 ऑगस्ट रोजी जेव्हा अबू ताहिर खान यांना या संदर्भात विचारलं गेलं तेव्हा त्यांनी स्पष्टपणे भाजप आणि एनडीए सोबत जाणार नसल्याचं म्हटलंय. हे तिन्ही मुस्लिम खासदार आहेत आणि त्यांचे मतदारसंघ मुस्लिम बहुल आहेत. त्यामुळे मतदारसंघातील नाराजीमुळे हे तिघही अस्वस्थ आहेत का अशी चर्चा सुरू झाली आहे. या सगळ्या फुटीवर जेव्हा या गटाचे नेते सुदीप बंडोपाध्याय यांना पत्रकारांनी गाठलं तेव्हा त्यांनी एनसीपीआयचा नेता म्हणून एनडीएच्या बैठकीला आपण जाणार असल्याचं स्पष्ट केलं. पण तिकडे मात्र ममता बॅनर्जी यांच्या तृणमूलने या खासदारांची घर वापसी व्हावी यासाठी थेट प्रयत्न सुरू केलेत. मुझे बताया कि वो लोग एनडीए में जाना नहीं चाहते हैं, बीजेपी के साथ जाना नहीं चाहते हैं, इसलिए वो बॉयकॉट किया. तो बीजेपी के साथ ही तो है अभी, एनडीए मतलब एनडीए के साथ ही तो है वो. ये तो वो बता सकते, वो यही बताया मुझे कि वो एनडीए के साथ बीजेपी के साथ नहीं रहना चाहता. अच्छा, तो क्या आप लोगों से कोई संपर्क कर रहे दोबारा? अब बातचीत हो रहा है, कोई तय नहीं हुआ. आखिर ऐसा क्या हो गया? अच्छा, पहले गए और अब कह रहे कि हम रहना नहीं चाहते. नहीं, क्योंकि वो जब तृणमूल छोड़ा तब तो बीजेपी के साथ जाना तय नहीं हुआ, लेकिन ये लोग मुसलमान हैं, अपना केंद्र में जवाब देना मुश्किल हो रहा है. क्यों? मुस्लिम है इसलिए वो जवाब नहीं दे. मुस्लिम तो बीजेपी में नहीं रहता, बीजेपी के एक भी एमपी है मुसलमान. तो कब तक आप लोग के आने, मतलब कोई संभावना है? दीदी से बात हुई है, ममता दीदी से? सब बात हुआ, वो लोग को तय करना है क्या करेंगे. या संदर्भात जेव्हा युसूफ पठाण यांना संसदेच्या परिसरात पत्रकारांनी गाठलं तेव्हा त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देणं कसं टाळलं ते सुद्धा पहा. बैठक में थे आप, कुछ तो बताएं. अच्छा, इस तरह की खबरें हैं कि आप नहीं जाना चाहते. यूसुफ भाई, यूसुफ भाई, कुछ ऐसी खबरें हैं कि आप लोग कुछ सच्चाई है क्या यूसुफ भाई इन बातों में कि आप एनडीए की तरफ नहीं जाना चाहते? यूसुफ भाई पहले बात कर रही है. यूसुफ भाई, यूसुफ भाई, टीएमसी ऐसा टीएमसी का दावा है यूसुफ भाई इस तरह का. टीएमसी दावा कर रहे हैं कि आप लोग संपर्क में हैं. हाँ यूसुफ भाई, कुछ बोलोगे? नहीं बोलोगे? कुछ कह रहे हैं, सुनिए. अच्छा, कुछ बोला तो नहीं. ठीक है. आता प्रश्न उरतो तो की या तिघांच्या निर्णयाने एनडीएला धक्का बसलाय का? याचं उत्तर तुर्तास कुणाकडेही नाहीये असं दिसतंय. कारण या 3 पैकी एकाच खासदाराने भाजप आणि एनडीए सोबत जाणार नाही असं स्पष्ट केलंय. उर्वरित दोघांनी आपली भूमिका अधिकृतपणे मांडलेली नाही. तसंच भाजप किंवा एनडीए सोबत जाणार नसल्याचं ते म्हणत असले तरी तृणमूलमध्ये वापसीबाबतही त्यांनी भूमिका मांडलेली नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या 20 खासदारांच्या स्वतंत्र गटाला अजून लोकसभा अध्यक्षांनी मान्यताही दिलेली नाही असं वृत्त काही माध्यमांनी दिलंय. त्यात जर हे 3 खासदार फुटीर गटामधून बाहेर पडले तर तृणमूलच्या 28 खासदारांपैकी या 20 जणांचं 2/3 बहुमत कमी होऊन त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार निर्माण होऊ शकते. पण हे तिन्ही खासदार तुर्तास एनसीपीआय या पक्षासोबत आहेत. त्यामुळे एनडीए सोबत जाण्याऐवजी मुद्द्यांनुसार पाठिंबा द्यायचा की विरोध करायचा
असा मधला मार्गही ते काढू शकतात, अशी ही चर्चा आहे. पण एकूणच या 3 खासदारांनी अचानक यू टर्न घेतल्याने एनडीए मध्ये सारं काही आलबेल नाही, एवढं मात्र तरी तुर्तास स्पष्ट झालंय. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतंय ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.